सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर अक्कलकोट। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील जो 10वा युनिट आहे हायर एज्युकेशन, या हायर एज्युकेशन संबंधित अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे। 2020 रोजी एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत त्यांच्या अंडरमध्ये एक सर्वे करण्यात आला। त्या सर्वेचं नाव आहे AISHE ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन। ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, हायर इन्स्टिट्यूशन्सबद्दल एक सर्वे करण्यात आली। या सर्वेप्रमाणे भारत देशात एकूण विद्यार्थी संख्या 4,14,00,000 झालेली आहे। ही अतिशय अभिमानास्पद हे घटक आहे। 4 कोटीवर विद्यार्थ्यांचा सहभाग झालेले आहेत हायर एज्युकेशनमध्ये। एवढी प्रगती नव्हती अगोदर, ओके जर पाहिलं तर। आणि 2 कोटी एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन कोण फिमेल मुलींची संख्या 2 कोटीवर गेलेली आहे हायर एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या। तर एकूण कॉलेजेस आहे 2020 प्रमाणे, हे जे ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन प्रमाणे 43,796 कॉलेजेस होते आणि विद्यापीठ 1,113 विद्यापीठ होते 2020च्या प्रमाणे। तर त्यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असलेले इन्स्टिट्यूशन्स 149, ओके। तर अकॉर्डिंग टू UGC ॲक्ट, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ॲक्ट 1956, UGC ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला, कोणत्या वर्षी ते लागू करण्यात आलं तर 1956, ओके। आणि आत्ता 14 नोव्हेंबर 2023 प्रमाणे 14 नोव्हेंबर 2023 प्रमाणे आपल्या देशात सध्या एकूण 1,114 विद्यापीठ आहेत। हे पेपरला विचारतात हा प्रश्न। सध्या भारतात 1,114 विद्यापीठ आहेत। या विद्यापीठात, पूर्ण विद्यापीठात जर आपण असं सेपरेट केलो तर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी अशी प्रकार केलेले आहे। तर सेंट्रल युनिव्हर्सिटी सध्या भारत देशात 56 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सेंट्रल युनिव्हर्सिटी 1 आहे आणि गोव्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी नाही, लक्षात ठेवा। भारतात 56 सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्रात 1 सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धामध्ये एक विद्यापीठ आहे, ओके। आणि स्टेट युनिव्हर्सिटी जर पाहिलो तर स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी 479 टोटल देशात। महाराष्ट्रात 29, गोव्यामध्ये 1 आहे गोवा युनिव्हर्सिटी। डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, तो युनिव्हर्सिटी नाही, डीम्ड दर्जा दिलेला आहे अशी विद्यापीठ आहे 124 ऑल ओव्हर इंडियामध्ये। महाराष्ट्रात 21 डीम्ड विद्यापीठ आहे, गोव्यामध्ये नाही। तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, एक प्रायव्हेट व्यक्ती किंवा प्रायव्हेट संस्थांनी हे युनिव्हर्सिटी स्थापन केलेले असतात UGCच्या मान्यतेप्रमाणे। डीम्ड युनिव्हर्सिटी UGC ॲक्ट सेक्शन 3 प्रमाणे डीम्ड युनिव्हर्सिटीचा स्थापन झालेला असतो। प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सध्या भारतात 455 आहे, लक्षात घ्या। आता ह्याचं प्रमाण वाढत आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं प्रमाण वाढत आहे सध्या देशात। आणि महाराष्ट्रात 26 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे, 26। एकूण महाराष्ट्रात 77 विद्यापीठ आहे, गोव्यामध्ये एकूण 2 विद्यापीठ आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये 1114 विद्यापीठ आहे। तर ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आपल्या भारत देशात 1857ला लंडन युनिव्हर्सिटीच्या मादरीने आपल्या भारत देशात 3 विद्यापीठ स्थापन करण्यात आली। युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असे 3 ओल्ड विद्यापीठ आहे,
ओके, तर खरं पाहिलं तर महाराष्ट्रात ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठ आहे 1857ला. ओके, आणि जर खाली कोणतं ऑप्शन दिलेलं असतात त्या ऑप्शनप्रमाणे जर आपण पाहिलं तर तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. ओके, ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं की महाराष्ट्रातील ओल्डेस्ट विद्यापीठ कोणतं, तर 10 फेब्रुवारी 1949ला 1949ला पुणे विद्यापीठ स्थापन झाले. परंतु त्याच्या अगोदर 57ला मुंबई विद्यापीठ स्थापन झालेले. तर फर्स्ट डीम्ड युनिव्हर्सिटी देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर येथे 1958ला स्थापन झालेले आहे. तर इथं काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे. पेपरला प्रश्न विचारतात, होमी बाबा नॅशनल इन्स्टिट्यूट हे काय आहे? हे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे का, स्टेट युनिव्हर्सिटी आहे का, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे का डीम्ड युनिव्हर्सिटी? हे डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्स हा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च हा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. पण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे कोणाला म्हणायला पाहिजे? ते स्वतंत्र ॲटोनिमस असतात, ॲडमिशन स्वतः ते करून घेतात, त्याचं रूल्स रेग्युलेशन्स ते स्वतः कोर्सवर करून घेतात, फी किती घ्यायचं हे ते ठरवतात, आणि दुसरं कॉलेजेसना ते अफिलिएट करत नाही. ओके, हां. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसुद्धा तसंच आहे, स्वतःच्या नावाने ते डिग्री अवॉर्ड करतात. हेही स्वतःच्या नावाने डिग्री अवॉर्ड करतात. हे एक प्रायव्हेट व्यक्ती किंवा संस्थेने स्थापन केलेले असतात. परंतु ह्यांचं ऑफ कॅम्पस नसतात, फक्त एकच कॅम्पस, मेन कॅम्पसवरतीच ते युनिव्हर्सिटी चालवले जातात. आणि स्टेट युनिव्हर्सिटी काय, स्टेट गव्हर्नमेंट ते स्थापन केलेले असतात. एका युनिव्हर्सिटीच्या खाली अफिलिएटेड कॉलेजेस असतात. रूल्स अँड रेग्युलेशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ते फॉलो करीत असतात. विशेष म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे फॉलो ते करीत असतात. तर सध्या भारतात सर्वात जास्त हे सगळं मिळून सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, सर्व युनिव्हर्सिटी मिळून सगळ्यात जास्त विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर गुजरातमध्ये आहे. 97 युनिव्हर्सिटीज आहे. 97 युनिव्हर्सिटी. बघा, त्याचा तो लहान राज्य आहे, आपल्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा कमी लहान असतानासुद्धा हायेस्ट युनिव्हर्सिटीज आहे. काय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहामुळे हे सगळं झालेलं आहे बघा हो. आम्ही महाराष्ट्रीयन गप्प बसलो बघा हो, काय करायचं. मोदी साहेबांना कोणी बोलता येत नाही. मोदी साहेब आम्हाला पण विद्यापीठ द्या हो. ओके, गुजरातमध्ये हायेस्ट विद्यापीठ आहे 97. गुजरातमध्ये सर्वात जास्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे. इथं आमच्या महाराष्ट्रात 26 असेल तर इथं 63 आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. ओके, आणि तामिळनाडू येथे सर्वात जास्त डीम्ड युनिव्हर्सिटी आहे 28. आणि कर्नाटकात सर्वात जास्त स्टेट युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाच्या लेजिस्लेटिव्हपासून तयार झालेले हे विद्यापीठ आहे 42. आणि सर्वात जास्त 7 सेंट्रल युनिव्हर्सिटी दिल्ली येथे आहे. हे पूर्ण आकडेवारी आपण लक्षात ठेवला पाहिजे. थँक्यू सो मच. नमस्कार.